मला सांगा ना, तुमचं वय तुम्ही मला सांगितलं. तुमचं शिक्षण किती झालंय? माझं शिक्षण झालेलं आहे 8वी पर्यंत. त्याच्यानंतर काही पण शिकलो नव्हतो. ते पण 8वी असंच शिकलेलं आहे. कधी दवाखान्यात जाय, 1 वर्ष ऊसतोडीला जाय, असं कधी असं तसं काही शिकलेलो आहे. पण नंतर शिकावसं नाही वाटलं? शिकावं वाटलं होतं पण मुलं चिडवायचे. आपल्याला दप्तरात वजन झेपत नव्हतं. चक्कर येत होत्या मला तर त्या टायमाला. त्या टायमाला मी सिरियस होतो. त्या टायमाला जमत नव्हतं मला शिकायला. मग 8वी पर्यंत नीट शिकलात? हां. पास झालात 8वी? हां, झालं असं तसं. पण लहानपणी ना सगळ्यांचंच असं एक स्वप्न असतं, की मी मोठा होऊन हे होणार, मी मोठी होऊन ते होणार. हं. तुमचं काय स्वप्न होतं? माझं स्वप्न होतं बाबा आपल्याला जिंदगीमध्ये एक मोठा सेलिब्रिटी बनायचं आहे. एक मोठा स्टार बनायचं आहे सोशल मीडियाचा. तेच जिद्द होती माझी ते स्वप्न होतं. देवाने 100% माझं स्वप्न सक्सेस केलं. वाह! किती भारी. हं. पण काय बदल होतो आयुष्यात सेलिब्रिटी झाल्यावर? म्हणजे आता मी नाही झाली सेलिब्रिटी, हं. तर काय बदल होतो? हेच मला लोकांचं इतकं प्रेम भेटतं, इतके लोकांच्या मनावर राज्य करायला आपल्याला इतकं भारी वाटतं. लोकं सेल्फ्या घेते आपल्याला इतकी इज्जत भेटते, जेवढी घरात इज्जत नसते. पण आपल्याला बाहेर कुठं पण जा, इज्जत आपल्याला भेटते. बसा, उठा, याच्यात मोठेपणा वाटतं. किती भारी. पण आता तुम्ही खूप ठिकाणी जाता, ज्यांचं उद्घाटन असतं हॉटेलचं किंवा हं. बाकीच्या गोष्टींचं. तुम्हाला मजा येते ते करायला? हां, खूप मजा येते. जे काय बाबा आपल्याला 2 पैसे भेटते त्याला सोडायचं काहून? जेवढे देतील तेवढं जायचं, करून यायचं. ते नुकसान का होईना पण जाऊन करून यायचं. किती आपले व्हिडिओ होते, समजा काय होतंय, लोकांचं प्रेम भेटतंय, 4 लोकांमध्ये व्हिडिओ बी भेटतात आपल्याला बनवाय. ते समजून मी जातो आणि करून येतो. किती भारी. पण तुम्ही तुमच्या व्हिडिओ खाली येणारे कमेंट्स कधी वाचता का? नाही. कमेंट जर वाचून मी बसलो असतो आता लोक तर मी आत्ताच मागं राहिलो असतो. आता लोकं इतके जे जळतात ते शिव्या देतात, काही हम्म. देतात. काही न बाई काही बी जे म्हणाले न ते बोलतात. पण आपण त्याच्यावर मी ध्यान नाही देत. जे वाचितो एखाद बार पण योग्य वाटन ज्या टायमाला माझ्या मनात येईन वाचू एखादी बार तरच वाचतो. नाहीतर मी कमेंटवर ध्यान देत नाही. मी माझं कंटेंट मी चालू ठेवत असते. पण कुठेतरी मनात एका ठिकाणी असं वाटत असेल ना, की का लोकं मला असं म्हणतायत किंवा का हे सतत मला वाईट बोलतायत? ते तर म्हणतातच वाटतंय मनाला. आता आपलं काय असतंय, लोकांचं तर कामच आहे, जे डोमणे मारते बोलायचं कामच आहे. पण आपलं काम काय आहे? आपलं काम आहे फक्त जे आपण कामावर फोकस ठेवलेला आहे, त्याच कामावर आपण फोकस ठेवला पाहिजे. हं. फालतू कामावर फोकस केल्यावर ते आपण मागं जिथं होतो तिथंच राहतो ना आपण. हां. त्याच्याकडे ध्यान देऊन नसते चलत. म्हणजे आता इकडं कानाचा आणि डोळ्याचा 4 बोटं फरक आहे. जोपर्यंत आपण डोळ्याने बघणार नाही तोपर्यंत ते काही करायचं नाही. ज्या टायमाला आपण डोळ्याने बघतो आणि त्या टायमालाच मग आपण काहीतरी करू शकतो. बापरे! एवढुशा वयात हे सगळं मोठं-मोठं बोलायला कुठून शिकलात? आपल्याला पहिल्यापासून बोलायचं नाद आहे. आपण गावठी माणूस आहोत. टॉपचा विषय आहे आपला. आ? चालू डॉन. तुम्हाला भीती नाही वाटत कसली? नाही. आपल्याला भीती नसती वाटत. आपण गावाकडे रानामध्ये हिंडतो. पण असे एक असतं डुकरं आणि आपल्या मोहरून पळतो. भेट नाहीत आपण कोणाला. पण एक असतं ना, प्रत्येक माणसाला कसली तरी भीती वाटते. तुम्हाला कसली वाटते भीती? नाही. आपल्याला कसलीच भीती वाटत नाही. फक्त भीती वाटते मरण. ज्या टायमाला येईन त्या टायमालाच जाईन. बापरे! भीती अशी कोणालाच नाही भेट मी. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.